नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग या अध्यायामध्ये आपण श्लोक नंबर 58 पासून पुढील संस्कृतमधील श्लोक आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत. जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकता. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. मच्चितः सर्वदुर्गानि मत्प्रसादात्यरिष्यसि अतचेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनश्यसि. जर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे सर्व सांगत आहेत, जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील. तात्पर्य, कृष्ण भावनाभावित मनुष्य हा आपली जीवनावश्यक कर्तव्ये पार पाडित असताना कर्तव्याबद्दल व्यर्थ चिंता करीत नाही. या प्रकारची चिंतामुक्तता मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. जो कृष्ण भावनामय होऊन कर्म करतो त्याचे भगवान श्रीकृष्ण जिवलग सखा होतात. श्रीकृष्ण सदैव त्यांच्या मित्राच्या सुखाकडे लक्ष देत असतात आणि असा भक्त जो भक्तिभावाने भगवंतांना संतुष्ट करण्याकरता त्यांची अहर्निश सेवा करण्यामध्ये संलग्न असतो, त्यांच्या भगवंत पूर्णपणे अधीन होतात. म्हणून मनुष्याने अहंकारयुक्त देहात्मबुद्धीच्या आहारी जाऊ नये. मनुष्याने मूर्खपणाने समजू नये की आपण प्राकृतिक नियमांच्या अतीत आहोत किंवा आपण कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास स्वातंत्र्य आहोत. मनुष्य सर्व परिस्थितीत प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन असतो, परंतु जेव्हा तो कृष्ण भावनाभावित कर्म करतो तेव्हा तो सर्व भौतिक जंजाळातून मुक्त होतो. त्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की जो कृष्ण भावनेमध्ये सक्रिय नाही तो जन्ममृत्यूरूपी भवसागराच्या भोवऱ्यात स्वतःचा नाश करीत आहे. कोणत्याही बद्ध जीवाला कार्य अकार्य यातील भेद कळत नाही. तथापि जो कृष्ण भावनाभावित कर्म करीत आहे तो कर्म करण्यास स्वातंत्र्य असतो, कारण तो करीत असलेल्या सर्व गोष्टींना अंतरातून श्रीकृष्णाद्वारे प्रेरणा प्राप्त होत असते आणि या क्रिया आध्यात्मिक गुरुद्वारे प्रमाणित असतात. श्लोक नंबर 59. यदहंकारमाश्रित्य नो यत्स्यतीति मन्यसे मिथ्यैष व्यवसायास्ते प्रकृतिस्त्वां न नियच्छति. जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केले नाहीस व युद्ध केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील. तुझा स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करील. तात्पर्य, क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणे हा अर्जुनाचा स्वभावच होता, पण मिथ्या अहंकारामुळे आपले गुरु, पितामह आणि मित्र यांना मारण्याचे पाप लागेल अशी त्याला भीती वाटत होती. वास्तविकपणे तो स्वतःलाच आपल्या कर्माचा कर्ता समजत होता. जणू काही अशा कर्माच्या शुभ आणि अशुभ फळाचा तोच अधिकारी होता. साक्षात पुरुषोत्तम भगवान त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते याचेही त्याला विस्मरण झाले होते. हीच बद्ध जीवाला होणारी विस्मृती होय. शुभ आणि अशुभ गोष्टीबद्दल भगवंत मार्गदर्शन करतात आणि जीवनाची परमसिद्धी प्राप्त करण्याकरता मनुष्याने केवळ कृष्ण भावनाभावित कर्म करणे आवश्यक असते. मनुष्याचे भाग्य भगवंताप्रमाणे इतर कोणीही निश्चित करू शकत नाही. यास्तव भगवंताकडून मार्गदर्शन प्राप्त करणे आणि त्या मार्गदर्शनानुसार कर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. भगवंतांच्या किंवा भगवंतांच्या प्रतिनिधीच्या अर्थात आध्यात्मिक गुरूच्या आदेशांची मुळीच उपेक्षा करू नये. भगवंतांच्या आदेशाचे पालन करण्याकरता निसंकोचपणे कर्म केले पाहिजे. यामुळे मनुष्य सर्व परिस्थितीत सुरक्षित राहू शकेल. श्लोक नंबर 60.
स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा कर्तुं मनेच्छसि यन्मोहत्काररी ईशस्य वशिपि तत्. मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे आता तू नाकारित आहेस, परंतु हे कोणतया तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे तू तेच कार्य करशील. तात्पर्य: मनुष्याने जर भगवंतांच्या निर्देशानुसार कर्म करण्याचे नाकारले तर ज्या प्रकृतीच्या गुणात तो स्थित आहे त्या गुणानुसार त्याला कर्म करणे भाग पडेल. प्रत्येक मनुष्य हा प्राकृतिक गुणांच्या विशिष्ट मिश्रणाच्या वर्चस्वाखाली असतो आणि त्याप्रमाणे तो कर्म करीत असतो. परंतु जो स्वच्छेने भगवंतांच्या आदेशानुसार कार्य करतो तो गौरवान्वित होतो. श्लोक नंबर 61. ईश्वरः सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन्स सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनवलेल्या यंत्रावर आरूढ आहेत. तात्पर्य: अर्जुन हा काही सर्वज्ञ नव्हता आणि युद्ध करणे अथवा न करणे याचा निर्णय घेण्यासाठी त्याची मर्यादित विवेकबुद्धी पुरेशी नव्हती. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की जीव हा सर्वेसर्वा नसतो. भगवान श्रीकृष्ण स्वतः अंतर्यामी परमात्म्याच्या रूपाने जीवांच्या हृदयात राहून जीवांना मार्गदर्शन करतात. देहांतर केल्यावर जीवाला आपल्या पूर्वकर्माचे विस्मरण होते, परंतु त्रिकालज्ञ परमात्मा जीवांच्या सर्व कर्माचा साक्षी असतो. म्हणून जीवांची सर्व कार्ये परमात्म्याद्वारे मार्गदर्शित असतात. जीवाला त्याच्या योग्यतेनुसार त्या त्या गोष्टीची प्राप्ती होते आणि परमात्म्याच्या मार्गदर्शनानुसार प्राकृत शक्तीने निर्मिलेल्या प्राकृत देहाद्वारे जीवांची सर्व कार्ये घडतात. ज्या क्षणी जीवाला विशिष्ट प्रकारचे शरीर प्रदान केले जाते तत्क्षणी त्या शारीरिक परिस्थितीनुसार जीवाला कार्य करावे लागते. जीव अर्थात चालक जरी एकच असला तरी द्रुत गतीने धावणाऱ्या मोटारगाडीत बसलेल्या मनुष्य मंद गतीने धावणाऱ्या मोटारगाडीत बसलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक वेगाने जाऊ शकतो. त्याप्रमाणे परमात्म्याच्या योजनेनुसार भौतिक प्रकृती ही विशिष्ट जीवांसाठी विशिष्ट प्रकारच्या देहाची रचना करते, जेणेकरून तो जीव आपल्या पूर्वइच्छानुसार कार्य करू शकेल. जीव हा स्वतंत्र नसतो. आपण भगवंतापासून स्वतंत्र आहोत असा विचार मनुष्याने करू नये. जीव हे सदैव भगवंतांच्या नियंत्रणाखालीच असतात. म्हणून भगवंतांना शरण जाणे हे जीवाचे कर्तव्य आहे आणि हाच आदेश पुढील श्लोकामध्ये देण्यात आले आहे. श्लोक नंबर 62. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परं शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हे भारता, अर्जुनाला म्हटलेलं आहे, हे भारता पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. तात्पर्य: यास्तव सर्वाच्या हृदयात स्थित असलेल्या भगवंतांना जीवाने शरण गेले पाहिजे आणि यामुळे सर्व प्रकारच्या सांसारिक दुःखातून त्याची मुक्तता होईल. अशा शरणगतीमुळे मनुष्याची या जीवनामध्ये संकटमुक्तता होते. एवढेच नव्हे तर शेवटी त्याला भगवंतांची प्राप्तीसुद्धा होते. परमधामाचे वर्णन वेदामध्ये तद विष्णू परमम पदम या शब्दात करण्यात आले आहे. संपूर्ण सृष्टी म्हणजे परमेश्वराचेच राज्य असल्यामुळे सर्व प्राकृत गोष्टी या आध्यात्मिकच आहेत, परंतु परमम पद्मम हे शब्द सनातन धामाचा निर्देश करतात. या सनातन धामालाच वैकुंठ असे म्हटले जाते. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात म्हटले आहे की सर्वस्य चाहम हृदयी सन्निविष्ट. भगवंत हे सर्वांच्या हृदयात स्थित आहेत. म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलेला उपदेश आहे की मनुष्याने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे, म्हणजेच मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे होय. अर्जुनाने पूर्वी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार केला आहे. 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांना ब्रह्म परमधाम या शब्दामध्ये संबोधण्यात आले आहे. अर्जुनाने श्रीकृष्णांचा भगवान आणि सर्व जीवांचे परमधाम म्हणून स्वीकार केला आहे. तो केवळ त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरूनच नव्हे तर नारद, असित, देवल, व्यास यांसारख्या महान अधिकारी आचार्यांच्या प्रमाणाचीही त्याच्या स्वीकाराला पुष्टी आहे. श्लोक नंबर 63. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया
इमृषैतदशेषेण यचेत्तसी तथा गुरु. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यदगुह्यतरं मया इमृषैतदशेषेण यथेच्छसि तथा गुरु. याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे. याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. तात्पर्य: भगवंतांनी अर्जुनाला यापूर्वीच ब्राह्मभूत ज्ञानाचे वर्णन करून सांगितले आहे. जो मनुष्य ब्राह्मभूत अवस्थेत असतो तो सदैव आनंदी असतो. तो कधी शोक करीत नाही किंवा त्याला कशाची कामनाही नसते. हे गुह्य ज्ञानामुळे घडते. श्रीकृष्णांनी परमात्म्याचे ज्ञान स्पष्ट करून सांगितले आहे. हे ज्ञान देखील ब्राह्मज्ञान होय, परंतु हे अधिक श्रेष्ठ ज्ञान आहे. या श्लोकामधील यथेच्छसी तथा गुरु, यथेच्छसी तथा कुरु, तुझ्या इच्छेस येईल ते कर, हे शब्द दर्शवतात की परमेश्वर हा जीवाच्या आंशिक स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करीत नाही. मनुष्य आपल्या जीवनावस्थेची प्रगती कशी करू शकतो याचे वर्णन भगवंतांनी सर्व दृष्टीने भगवद्गीतेत केले आहे. अर्जुनाने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे हा त्याला देण्यात आलेला सर्वोत्तम उपदेश होय. सद विवेक बुद्धीचा उपयोग करून मनुष्याने परमात्म्याच्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे मान्य केले पाहिजे. यामुळे तो सदैव कृष्ण भावनाभावित राहू शकतो. कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजे मानवी जीवनाची परमोच्च परिपूर्ण अवस्था होय. अर्जुनाला साक्षात भगवंतच युद्ध करण्याचा आदेश देत आहेत. भगवंतांना शरण जाणे यातच जीवांचे सर्वोत्तम हित आहे. यामध्ये परमेश्वराचा काही स्वार्थ नाही. शरणागत होण्यापूर्वी आपल्या बुद्धीच्या कोतीप्रमाणे या विषयाचा विचार करण्यास मनुष्य स्वतंत्र आहे. भगवंतांचा उपदेश ग्रहण करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. असा उपदेश श्रीकृष्णांचे प्रामाणिक प्रतिनिधी असणाऱ्या आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त होतो. श्लोक नंबर 64. सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टेसि मे दृढमिति ततो वक्ष्यासि ते हितम्. तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानामधील अत्याधिक गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन सांगतो. हे तुझ्या हितार्थ आहे, म्हणून ते माझ्याकडून आहे. तात्पर्य: भगवंतांनी प्रथम अर्जुनाला गुह्य ज्ञान सांगितले आणि नंतर त्याहून अधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे आणि आता ते त्याला परम गुह्य ज्ञान सांगत आहेत की पुरुषोत्तम भगवंतांना शरण जा. 9व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणतात की मनमना सदैव माझे चिंतन कर. या भगवद्गीतेमधील उपदेशाच्या तथ्यावर जोर देण्याकरता त्याच उपदेशाची या ठिकाणी पुन्हा पुनरावृत्ती करण्यात आली आहे. कोणीही साधारण मनुष्य भगवद्गीतेचे सार जाणू शकत नाही, परंतु जो श्रीकृष्णांचा वास्तविक अत्यंत प्रिय शुद्ध भक्त आहे तोच केवळ गीतेचे सार जाणू शकतो. संपूर्ण वेदामधील हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपदेश आहे. या संदर्भात श्रीकृष्ण जे सांगत आहेत ते ज्ञानाचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे सार आहे आणि त्यांचे अनुसरण केवळ अर्जुनानेच नव्हे तर सर्व जीवांनी केले पाहिजे. श्लोक नंबर 65. मनमना भव मदक्तो मद्दाजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोसि मे. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. तात्पर्य: मनुष्याने श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त झाले पाहिजे, सदैव त्यांचे चिंतन केले पाहिजे आणि त्यांच्याच प्रीत्यर्थ काम केले पाहिजे, कर्म केले पाहिजे. हा ज्ञानाचा अत्यंत गोपनीय भाग आहे. मनुष्याने केवळ उतळ ध्यानी होऊ नये. त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे जेणेकरून त्याला सदैव कृष्ण चिंतन करता यावे आणि सदैव अशा पद्धतीने सर्व दैनंदिन कार्य केले पाहिजे की त्या सर्व क्रिया श्रीकृष्णांशी संबंधित असाव्यात. दिवसातील 24 तास केवळ कृष्णचिंतन होईल अशा पद्धतीने त्याने आपल्या जीवनाची घडी बसवली पाहिजे. भगवंत प्रतिज्ञेने या ठिकाणी सांगतात की जो कोणी अशा विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये आहे तो निश्चितपणे कृष्ण लोकाची प्राप्ती करू शकेल.
कृष्ण लोकामध्ये त्याला श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष सानिध्य प्राप्त होते. भगवंताने अर्जुनाला हे परम गुह्य ज्ञान सांगितले, कारण अर्जुन हा त्यांचा प्रिय सखा आहे. जो कोणी अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण करतो तो श्रीकृष्णांचा प्रिय सखा होऊ शकतो आणि अर्जुनाप्रमाणेच त्यालाही पूर्णत्व प्राप्त होऊ शकते. हे शब्द ठामपणे दर्शवतात की मनुष्याने द्विभुज, वेणुधारी, श्यामसुंदर आणि केसामध्ये मयूरपिच्छ धारण केलेल्या श्रीकृष्ण रूपावर ध्यान केंद्रित केले पाहिजे. श्रीकृष्ण रूपाचे वर्णन ब्रह्मसंहिता तसेच इतर वैदिक शास्त्रामध्ये आढळते. मनुष्याने भगवंताच्या श्रीकृष्ण या आदी रूपावर मनाला एकाग्र करावे. भगवंताच्या अन्य रूपावर ध्यान भटकू देऊ नये. भगवंतांची विष्णू, नारायण, राम, वराह आदी अनेक रूपे आहेत, परंतु भक्ताने अर्जुनासमोर उपस्थित असलेल्या रूपावरच आपले मन केंद्रित करावे. श्रीकृष्णांच्या रूपावर मन केंद्रित करणे हे ज्ञानाचे परम गोपनीय सार आहे आणि हेच ज्ञान श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकट केले, कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा प्रिय सखा आहे. श्लोक नंबर 66. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन, तू भयभीत होऊ नको. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांनी परब्रह्माचे ज्ञान, परमात्मेचे ज्ञान, वर्णाश्रम पद्धतीचे ज्ञान, संन्यासाश्रमाचे ज्ञान, निरासक्तीचे मन आणि इंद्रिय संयमाचे ध्यानाने इत्यादी नाना प्रकारच्या ज्ञानाचे धर्म पद्धतीचे वर्णन केले आहे. त्यांनी विविध प्रकारच्या धर्माचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. आता भगवद्गीतेचे सार सांगताना भगवंत अर्जुनाला सांगतात की त्यांनी आत्तापर्यंत वर्णन केलेल्या सर्व पद्धतीचा त्याग करावा आणि केवळ मला शरण यावे. अशा शरणागतीमुळे अर्जुनाचे सर्व पापापासून रक्षण होईल, कारण भगवंत स्वतः त्याला तसे वचन देत आहेत. 8व्या अध्यायात सांगितले होते की जो सर्व पापापासून मुक्त झाला आहे तोच केवळ श्रीकृष्णांचे पूजन करू शकतो. यावरून कोणाला असे वाटेल की सर्व पापापासून मुक्त झाले वाचून मनुष्य शरणागतीचा अंगीकार करू शकत नाही. अशा शंकाचे निरसन करण्यासाठीच या ठिकाणी म्हटले आहे की मनुष्य जरी सर्व पापांपासून मुक्त झालेला नसला तरी केवळ श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे तो आपोआपच सर्व पापातून मुक्त होतो. पापापासून मुक्त होण्यासाठी खडतर प्रयास करण्याची मुळीच आवश्यकता नाही. श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे सर्वश्रेष्ठ रक्षण करत आहेत. हे जाणून त्यांना निसंशयपणे शरण गेले पाहिजे. श्रद्धा आणि प्रेमाने त्यांना शरण जाणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांना शरण जाण्याचे विधीचे वर्णन हरिभक्तिविलास मध्ये करण्यात आले आहे. अनुकूलस्य संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनं रक्षस्यतीति विश्वासो गोप्तृत्वे वर्णं तथा आत्मनिक्षेपकार्पणे षड्विधा शरणागती. भक्तियोगाच्या पद्धतीनुसार जी धर्मतत्वे मनुष्याला अखेरीस भगवत भक्ती प्राप्त करण्यास सहाय्य करतात त्याच धर्मतत्वांचा त्याने स्वीकार करावा. वर्णाश्रम व्यवस्थेतील आपल्या स्थितीनुसार मनुष्य विशिष्ट प्रकारचे विविध कर्म करीत असेल, परंतु अशा कर्तव्य पालनाने तो जर कृष्ण भावने प्रत येत नसेल तर त्याची सर्व कर्मे व्यर्थच आहेत. जी गोष्ट आपल्याला कृष्ण भावनेच्या परिपूर्ण स्तरापर्यंत नेत नाही ती गोष्ट आपण टाळली पाहिजे. सर्व परिस्थितीत श्रीकृष्ण आपले संकटापासून रक्षण करतील हा दृढ विश्वास मनुष्याला असला पाहिजे. आपले प्राणधारण कसे करता येईल याची चिंता मनुष्याने करण्याची आवश्यकता नाही. श्रीकृष्ण त्याकडे लक्ष देतील. त्याने सदैव आपल्याला असहाय्य मानून श्रीकृष्णांनाच आपल्या जीवनातील प्रगतीचा आधार मानले पाहिजे. जेव्हा मनुष्य गंभीरपणे पूर्णपणे कृष्ण भावनामय होऊन भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो तेव्हा तो तत्काळ भौतिक प्रकृतीच्या सर्व कल्मशातून मुक्त होतो. धर्माचे अनेक विधी आहेत आणि ज्ञान, ध्यान, योग इत्यादी शुद्धीकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु जो श्रीकृष्णांना शरण जातो त्याला या पद्धतीचे अनुसरण करण्याची मुळीच आवश्यकता नाही. केवळ श्रीकृष्णांना शरण जाण्याने मनुष्याचा अनावश्यक कालावधीच वाचतो. अशा रीतीने मनुष्य तत्काळ आपली प्रगती करून सर्व पापांतून मुक्त होऊ शकतो. श्रीकृष्णांच्या सुंदर रूपाकडे पाहून त्यांच्याकडे आकृष्ट झाले पाहिजे. ते सर्वाकर्षक असल्यामुळे त्यांचे नाव कृष्ण आहे. जो मनुष्य श्रीकृष्णांच्या सुंदर सर्वशक्तिमान रूपाद्वारे आकर्षित होतो तो भाग्यवान होय. विविध प्रकारचे योगी असतात. काही जण निर्विशेष ब्रह्मामध्ये आसक्त असतात, काही जण परमात्म्याद्वारे आकर्षित होतात इत्यादी. तथापि जो कोणी भगवंतांच्या साकार रूपाद्वारे
आकर्षित होतो आणि विशेष जो साक्षात भगवान श्रीकृष्णाकडे अशा आकर्षित होतो तो परिपूर्ण योगी होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पूर्ण भावनेद्वारे कृष्ण भक्ती करणे हेच ज्ञानाचे परम गोपनीय सार होय. आणि संपूर्ण भगवद्गीतेतील हे सार आहे. कर्मयोगी, ज्ञानयोगी, अष्टांग योगी आणि भक्त या सर्वांनाच योगी म्हटले जाते. परंतु जो शुद्ध भक्त आहे तो सर्वोत्तम आहे. या श्लोकामध्ये योजिलेले मा सूच भयभीत होऊ नको, चिंता करू नको, संकोच करू नको हे विशिष्ट शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. मनुष्याने सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कसा करावा व केवळ श्रीकृष्णांना शरण कसे जावे याबद्दल एखादा गोंधळून जाऊ शकेल, परंतु अशी चिंता व्यर्थ आहे. श्लोक नंबर 67. इदं ते नातपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशुश्रूषवे वाच्यं न च मामयो बसूयती. जो तप करीत नाही, जो भक्त नाही, भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करतो त्यालाही परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये. तात्पर्य, ज्या मनुष्याने धर्म पद्धतीला अनुरूप अशी तपस्या केली नाही, कधीही कृष्ण भावनाबाई भक्तीचे आचरण करण्याचा प्रयत्न केला नाही, शुद्ध भक्ताची सेवा केली नाही आणि विशेष करून जे श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत असे मानतात किंवा श्रीकृष्णांच्या महानतेचा द्वेष करतात, त्यांना हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये. तथापि कधीकधी पाहण्यात येते की श्रीकृष्णांचा द्वेष करीत त्यांचे निराळ्या प्रकारे उपासना करणारे आसुरी प्रवृत्तीचे लोक भौतिक लाभ प्राप्तीसाठी भगवद्गीतेवर निराळ्या पद्धतीचे प्रवचन द्यायचा व्यवसाय करतात. परंतु जो कोणी श्रीकृष्णांना वास्तविकपणे जाणू इच्छितो त्याने भगवद्गीतेवरील असे भाष्य टाळणे आवश्यक आहे. वस्तुतः इंद्रियांच्या आहारी गेलेल्या लोकांना भगवद्गीतेचा उद्देश समजणे शक्य नाही. इतकेच नव्हे तर एखादा मनुष्य इंद्रियाधीन नसेल व वैदिक शास्त्रांच्या सर्व नीतिनियमांचे कठोरपणे पालन करीत न असेल, परंतु तो जर भक्त नसेल तर तोही श्रीकृष्णांना जाणणे शक्य नाही. जो स्वतःला भक्त समजतो आणि कृष्ण भावनाबाई कर्मामध्ये संलग्न झालेला नाही, तो सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की मीच परमेश्वर आहे आणि माझ्या समान अथवा माझ्याहून श्रेष्ठ असे काहीच नाही. त्यांच्या या प्रतिपादनामुळे अनेक लोक त्यांचा मत्सर करतात. श्रीकृष्णाचा द्वेष करणारे अनेक लोक आहेत. असे भगवद्गीता जाणू शकत नसल्यामुळे त्यांना भगवद्गीता सांगू नये. श्रद्धाहीन व्यक्ती भगवद्गीता आणि श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. प्रमाणित शुद्ध भक्ताकडून श्रीकृष्णांना जाणून घेतल्याविना कोणीही भगवद्गीतेवर भाष्य करण्याचा खटाटोप करू नये. श्लोक नंबर 68. ये इदं परमं गुह्यं मदक्तेष्व विदास्यति भक्तिं मयि पराम कृत्वा मामे वैश्यत्य संशयः. जो मनुष्य भक्तांना ही परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच संशय नाही. तात्पर्य, सामान्यतः सांगितले जाते की भगवद्गीतेची चर्चा ही केवळ भक्तांमध्ये करावी, कारण जे भक्त नाहीत त्यांना भगवद्गीताही जाणणे शक्य नाही किंवा श्रीकृष्णांनाही जाणणे शक्य नाही. जे श्रीकृष्णांना आणि भगवद्गीतेला तत्त्व स्वीकारित नाहीत त्यांनी आपल्या लहरीनुसार भगवद्गीतेचे विवेचन करण्याचा प्रयत्न करून अपराधी होऊ नये. जे श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करण्यास तयार आहेत त्यांनाच केवळ भगवद्गीता सांगितली जावी. हा विषय शुष्क ज्ञानीसाठी नसून केवळ भक्तांसाठीच आहे. तथापि जो कोणी भगवद्गीतेला यथार्थ रूपामध्ये प्रस्तुत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो त्याची भक्तीमध्ये प्रगती होईल आणि तो शुद्ध भक्तिमय जीवनात उन्नत होईल. अशा शुद्ध भक्तीमुळे तो निश्चितपणे स्वग्रही भगवत धामात परत जातो. श्लोक नंबर 69. न च तस्मान्न मनुष्यस्यु कच्चिन्मे प्रियकृतमः भविता न च मे तस्मादन्य प्रियतरो भुवी. त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही. श्लोक नंबर 70. अधिष्यत्ये च य इमं धर्म्यं सवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः. आणि मी असे घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो.
श्लोक नंबर 71. श्रद्धावान् न सूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभालोकान् प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. तात्पर्य या अध्यायाच्या 67 या अध्यायाच्या 67व्या श्लोकात भगवंतांनी त्याचा द्वेष करणाऱ्या लोकांना गीता सांगण्यास स्पष्टपणे प्रतिबंध केला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवद्गीता ही केवळ भक्तांसाठीच आहे, परंतु काही वेळा असे घडते की भगवद्भक्त हा सामूहिकरित्या प्रवचन देत असतो आणि त्या ठिकाणी उपस्थित प्रत्येक व्यक्ती हा भक्तच असेल अशी अपेक्षा नसते. असे लोक सामूहिक प्रवचन भरवितातच का? तर या ठिकाणी सांगण्यात आले आहे की जरी प्रत्येक मनुष्य हा भक्त नसला तरी श्रीकृष्णांचा द्वेष न करणारे हे अनेक लोक आहेत. श्रीकृष्ण हे भगवान आहेत यावर त्यांची श्रद्धाही असते. अशा लोकांनी जर प्रामाणिक भगवद्भक्ताकडून श्रवण केले तर परिणामात ते सर्व पापापासून तत्काळ मुक्त होतात आणि त्यानंतर पुण्यवान व्यक्ती वास करीत असलेल्या ग्रहलोकांची प्राप्ती करतात. म्हणून भगवद्गीतेचे केवळ श्रवण केल्याने जो मनुष्य शुद्ध होण्याचा प्रयत्न करीत नाही त्यालाही पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. अशा प्रकारे भगवंताचा विशुद्ध भक्त हा प्रत्येकाला सर्व पापातून मुक्त होण्याची आणि भगवद्भक्त होण्याची संधी उपलब्ध करून देतो. सामान्यतः जे लोक पापमुक्त आहेत व जे सदाचारी आहेत ते सहजपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतात. या श्लोकातील पुण्यकर्मणाम हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या शब्दावरून वेदामध्ये सांगितलेल्या अश्वमेध यज्ञासारख्या महान यज्ञकर्माचा बोध होतो. जो भक्तिपरायण पुण्यवान जन आहेत परंतु शुद्ध झाले नाहीत त्यांना ध्रुव महाराज निवास करीत असलेल्या ध्रुव लोकांची प्राप्ती होते. ध्रुव महाराज हे महान भगवद्भक्त आहेत आणि त्यांचा स्वतःचा विशेष असा ध्रुव नामक लोक आहे. श्लोक नंबर 72. कच्चिदेच्युतं पार्थ तो एकाग्रेण चेतसा कच्चिद ज्ञानसम्मोह प्रनष्टस्ते धनंजय. हे पार्थ, हे धनंजय, तू हे एकाग्र चित्ताने श्रवण केलेस का आणि तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का? तात्पर्य भगवंत हे अर्जुनाचे आध्यात्मिक गुरु या रूपामध्ये त्याला उपदेश करीत होते. म्हणून अर्जुनाने संपूर्ण भगवद्गीता यथार्थ रूपामध्ये जाणून घेतली की नाही याविषयी त्याला विचारणे हे भगवंतांचे कर्तव्य होते. आणि जर अर्जुनाला भगवद्गीता समजली नसेल तर भगवंत कोणत्याही मुद्द्याची अथवा संपूर्ण भगवद्गीतेची आवश्यकता असल्यास पुन्हा विवेचन करण्यास तयार होते. वास्तविकपणे जो कोणी श्रीकृष्णासारख्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुद्वारे अथवा त्यांच्या प्रतिनिधीद्वारे भगवद्गीता श्रवण करतो त्याला आपल्यामधील सर्व अज्ञान नष्ट झाल्याचे दिसून येईल. भगवद्गीता हे काही एखाद्या कवीचे अथवा कादंबरीकाराचे लिहिलेले सामान्य पुस्तक नाही. स्वतः पुरुषोत्तम श्री भगवंतांनी भगवद्गीता सांगितली आहे. भगवान श्रीकृष्णाद्वारे अथवा त्यांच्या अधिकृत आध्यात्मिक प्रतिनिधीद्वारे भगवद्गीतेचा उपदेश ऐकणे इतपत भाग्यवान असलेला मनुष्य निश्चितपणे अंधकार रूपी अज्ञानातून मुक्त होतो आणि त्याला मोक्ष प्राप्ती होते. अर्जुन वाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तोत प्रसादान् मयाच्युत तीतोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. तात्पर्य अर्जुनाने दर्शवल्याप्रमाणे जीवांची स्वरूपस्थिती म्हणजे भगवंताच्या आज्ञेनुसार कर्म करणे होय. त्याने आत्मसंयम करावयाचे असते. श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की भगवंतांचा नित्यसेवक ही जीवांची वास्तविक स्वरूपस्थिती आहे. या तत्वाची विस्मृती झाल्यामुळे जीव भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध होतो आणि परमेश्वराची सेवा केल्याने तो परमेश्वराचा मुक्त सेवक होतो. सेवक असणे ही जीवाची वैधानिक स्थिती आहे. जीवाला एकतर मायेची सेवा करावी लागते किंवा परमेश्वराची सेवा करावी लागते. तो जर परमेश्वराची सेवा करीत असेल तर तो आपल्या
स्वाभाविक स्थितीत असतो आणि जर त्याने मायेची सेवा करण्याचे ठरवले तर तो निश्चितच बद्ध होतो. मोहवश होऊन जीव या भौतिक प्रकृतीमध्ये सेवा करीत असतो. आपल्याच काम आणि वासना यांनी तो बद्ध झालेला असतो. तरीही तो स्वतःला जगताचा स्वामी मानतो. यालाच माया असे म्हटले जाते. जेव्हा मनुष्य मुक्त होतो तेव्हा त्याचा मोह नष्ट होतो आणि परमेश्वराच्या आदेशानुसार कर्म करण्यासाठी तो स्वच्छेने परमेश्वराला शरण जातो. जीवाला अडकवण्यासाठी मायेने टाकलेले शेवटचे जाळे म्हणजे जीवाने स्वतःला परमेश्वर मानणे होय. जीवाला वाटते की आपण बद्धात्मा नसून परमेश्वरच आहोत. तो निर्बुद्ध असल्यामुळे विचारही करीत नाही की मी जर परमेश्वर असतो तर संशयग्रस्त कसा झालो असतो. तो या संदर्भात मुळीच विचार करीत नाही. याप्रमाणे माया असा अखेरचा पाश टाकते. वस्तुतः श्रीकृष्णांना जाणणे आणि त्यांच्या आज्ञेनुसार कार्य करण्यास तयार होणे म्हणजेच मायेतून मुक्त होणे होय. या श्लोकातील मोह हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मोह हा शब्द ज्ञानाच्या विरोधी शब्द आहे. सर्व जीव भगवंताचे नित्य सेवक आहेत हे जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान होय. परंतु स्वतःला सेवक समजण्याऐवजी तो आपण सेवक नसून भौतिक प्रकृतीचा स्वामी आहोत असे मानतो. कारण त्याला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा असते. हा त्याचा समूह होय. या मोहाला भगवंतांच्या अथवा शुद्ध भक्तांच्या कृपेने नष्ट करता येते. जेव्हा असा मोह नष्ट झाल्यावर तो कृष्ण भावनाभावित कर्म करण्याचे मान्य करतो. कृष्ण भावना म्हणजे श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार कर्म करणे होय. बहिरंगा शक्तीने मोहित झाल्यामुळे जीव जाणत नाही की भगवंत हे पूर्ण ज्ञानमय आणि वास्तविक प्रभू आहेत. आपल्या इच्छेनुसार ते भक्ताला काही प्रदान करू शकतात. सर्वांचेच मित्र असतात आणि भक्तांविषयी त्यांना विशेष प्रेम असते. ते या भौतिक प्रकृतीचे आणि सर्व जीवांचे नियंत्रक आहेत. तेच अव्ययी काळाचे नियंत्रक आहेत. ते सर्व ऐश्वर्यानी व सर्व शक्तींनी परिपूर्ण आहेत. भगवंत आपल्या भक्ताच्या पूर्णपणे अधीन होऊ शकतात. जो मनुष्य त्यांना जाणत नाही तो निश्चितच मायेच्या अधीन असतो आणि असा मनुष्य भक्त न होता मायेचा सेवक बनतो. तथापि भगवंताकडून भगवद्गीता ऐकल्यावर अर्जुन मोहमुक्त झाला. तो जाणू शकला की श्रीकृष्ण हे केवळ आपले मित्रच नसून साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत. तो भगवंतांना तत्त्व जाणू शकला. म्हणून भगवद्गीतेचे अध्ययन करणे म्हणजे श्रीकृष्णांना तत्त्व जाणणे होय. परिपूर्ण ज्ञानाने युक्त झाल्यावर मनुष्य स्वाभाविकतच श्रीकृष्णांना शरण जातो. जेव्हा अर्जुनाने जाणले की अनावश्यक लोकसंख्येमध्ये घट करणे ही श्रीकृष्णांचीच योजना आहे तेव्हा त्याने श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार युद्ध करण्याचे मान्य केले. भगवंताच्या आज्ञेनुसार युद्ध करण्यासाठी त्याने पुन्हा धनुष्यबाण शस्त्रास्त्रे धारण केली. संजय वाच इतं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमं श्रोष्य मदुत्तम रोमहर्षणम. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. तात्पर्य: भगवद्गीतेच्या प्रारंभी धृतराष्ट्राने संजयाला विचारले होते की कुरुक्षेत्राच्या भूमीवर काय घडले. संजयाचे गुरु व्यासदेव यांच्या कृपेने साऱ्या घटना संजयाच्या हृदयामध्ये स्फुरत होत्या. याप्रमाणे त्यांनी युद्धभूमीचा सारांश वर्णित केला. त्या ठिकाणी घडलेला संवाद हा अत्यंत अद्भुत होता. कारण दोन महात्म्यामधील असा महत्त्वपूर्ण संवाद कधी घडला नव्हता आणि कधी घडणारही नव्हता. हा संवाद अद्भुत असण्याचे आणखी एक कारण म्हणजे भगवंत आपले शक्तीविषयी आणि स्वत्वविषयी जीवाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महान भगवत भक्त अर्जुनाला सांगत होते. श्रीकृष्णांना जाणण्यासाठी जर आपण अर्जुनाच्या चिरंचिन्हाचे अनुसरण केले तर आपले जीवन सुखी आणि शांतिमय होईल. संजयाला हे कळून चुकले आणि जसजसे तो हे जाणू लागला तसा त्याने धृतराष्ट्राला हा संवाद कथन केला. आता निष्कर्ष काढण्यात आला आहे की जेथे जेथे श्रीकृष्ण आणि अर्जुन आहे तेथे विजय आहे. श्लोक नंबर 75. व्यासप्रसादाच्युत वाणीत गुह्यमहं परं योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात्कथयेत स्वयं. व्यासदेवांच्या कृपेने हे परम गुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले. तात्पर्य: व्यासदेव हे संजयाचे आध्यात्मिक गुरु होते आणि संजय मान्य करतो की व्यास कृपेद्वारे तो भगवंतांना जाणू शकला.
याचाच अर्थ असा आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना प्रत्यक्ष न जाणता आध्यात्मिक गुरूच्या माध्यमाद्वारे जाणले पाहिजे. आध्यात्मिक गुरु हा पारदर्शक माध्यमाद्वारे आहे आणि त्या माध्यमाद्वारे भगवंताची प्रत्यक्ष अनुभूती होते. हेच गुरुशिष्य परंपरेचे रहस्य आहे. जेव्हा आध्यात्मिक गुरु हा अधिकृत असतो तेव्हा अर्जुनाप्रमाणेच मनुष्य भगवद्गीतेचे प्रत्यक्षपणे श्रवण करू शकतो. संपूर्ण भूतलावर अनेक योगी आहेत, परंतु श्रीकृष्ण योगेश्वर आहेत. भगवंतांना शरण जाणे हा त्यांचा उपदेश भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितला आहे. जो कोणी श्रीकृष्णांना शरण जातो तो सर्वोत्तम योगी होय. या विधानाची पुष्टी 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये करण्यात आली आहे. योगिनाम अपि सर्वेषां. नारद मुनी हे श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष शिष्य आणि व्यासदेवांचे गुरु आहेत, म्हणून अर्जुनाप्रमाणे व्यासदेव ही तितकेच प्रामाणिक आहेत. संजय हा व्यासदेवांचा प्रत्यक्ष शिष्य आहे. व्यासदेवांच्या कृपेमुळे संजयाच्या इंद्रियांचे शुद्धीकरण झाले आणि तो श्रीकृष्णांना प्रत्यक्ष पाहू आणि ऐकू शकला. जो साक्षात श्रीकृष्णाकडून श्रवण करतो तो ही गुह्य ज्ञान जाणू शकतो. जर मनुष्य अशा गुरुशिष्य परंपरेमध्ये नसेल तर तो श्रीकृष्णाद्वारे श्रवण करू शकत नाही. त्यामुळे निदान भगवद्गीता समजण्याच्या बाबतीत तरी अशा मनुष्याचे ज्ञान नेहमीच अपूर्ण राहते. भगवद्गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या सर्व प्रकारच्या योग पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण हे या सर्व प्रकारच्या योग पद्धतीचे स्वामी आहेत. तथापि हे जाणले पाहिजे की ज्याप्रमाणे श्रीकृष्णांना प्रत्यक्षपणे जाणणे इतपत अर्जुन भाग्यवान होता, त्याप्रमाणे व्यासदेवाच्या कृपेमुळे संजयही श्रीकृष्णाकडून प्रत्यक्षपणे श्रवण करू शकला. वस्तुत श्रीकृष्णापासून साक्षात श्रवण करणे आणि व्यासदेवासारख्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या माध्यमातून श्रीकृष्णांना ऐकणे यात मुळीच भेद नाही. आध्यात्मिक गुरु हा व्यासदेवांचाही प्रतिनिधी असतो, म्हणून वैदिक पद्धतीप्रमाणे आध्यात्मिक गुरूच्या जन्मतिथीला त्यांचे शिष्य व्यासपूजा नामक उत्सव साजरा करतात. श्लोक नंबर 76. राजन् संस्मृत्य संवादमिमं दूतं केशवार्जुनयोः पुण्यं हस्यामि च मुहुर्मुहुः. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे अद्भुत आणि पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा हर्ष होत आहे. तात्पर्य भगवद्गीतेचे ज्ञान इतके दिव्य आहे की जो कोणी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवाद जाणतो तो पुण्यवान होतो आणि या संवादाचे त्याला कधीच विस्मरण होत नाही. हीच आध्यात्मिक जीवनाची दिव्य स्थिती आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जो मनुष्य योग्य मार्गाने अर्थात प्रत्यक्ष श्रीकृष्णाकडून श्रवण करतो त्याला परिपूर्ण कृष्णभावनेची प्राप्ती होते. कृष्णभावनेच्या प्रभावामुळे मनुष्य अधिकाधिक प्रबुद्ध होता जातो आणि केवळ अल्प काळासाठी नव्हे तर क्षणोक्षणी तो हर्षमय जीवनाचा आनंद घेतो. श्लोक नंबर 77. तच्च संस्मृत रूपमत्यद्भुतं हरे विस्मयं मे महान राज्य हस्यामि च पुनः पुनः. हे राजन, भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा हर्ष होत आहे. तात्पर्य असे दिसून येते की व्यासदेवाच्या कृपेने संजयलाही श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रकट केले विश्वरूप पाहता आले. अर्थात असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांनी पूर्वी कधीच असे रूप प्रकट केले नव्हते. हे रूप केवळ अर्जुनालाच प्रकट करण्यात आले होते. तरीही अर्जुनाला जेव्हा हे रूप दाखवण्यात येत होते तेव्हा काही महान भक्तही श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहू शकले आणि त्या महान भक्तापैकी व्यासदेव हे एक आहेत. ते एक महान भगवत आहेत आणि श्रीकृष्णांचे एक शक्तिशाली अवतार आहेत. व्यासदेवानी हे आपला शिष्य संजय याला प्रकट केले. संजयाने श्रीकृष्णांच्या त्या अद्भुत रूपाचे स्मरण केले व त्यामुळे तो वारंवार हर्षित होत होता. श्लोक नंबर 78. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजर्यो बुद्धिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, हे माझे मत आहे. तात्पर्य भगवद्गीतेचा प्रारंभ धृतराष्ट्राच्या विचारणेद्वारे झाला. भीष्म, द्रोण आणि कर्ण आदी महान योद्ध्यांच्या साह्यामुळे आपले पुत्र युद्धामध्ये विजय होतील अशी त्याला आशा होती. आपल्या पक्षाचा विजय होणार अशी त्याला आशा होती. परंतु युद्धभूमीवर परिस्थितीचे वर्णन केल्यानंतर संजय राजाला म्हणाला,
म्हणजे धृतराष्ट्राला म्हणाला, संजय राजाला म्हणाला की तुम्ही विजयाची आशा करीत आहात, परंतु माझे मत आहे की ज्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि अर्जुन उपस्थित आहेत तेथे सर्व सद्भाग्य असते. त्याने निश्चितपणे स्पष्ट केले की धृतराष्ट्र आपल्या पक्षाच्या विजयाची अपेक्षाच करू शकत नाही. अर्जुनाच्या पक्षाचा विजय हा निश्चित होता, कारण श्रीकृष्ण त्या पक्षामध्ये उपस्थित होते. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे सारथ्य स्वीकारणे हे ऐश्वर्याचे एक प्रतीक आहे. श्रीकृष्ण हे सर्व ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि वैराग्य हे त्यापैकीच एक आहे. अशा वैराग्याचे अनेक उदाहरणे आहेत, कारण श्रीकृष्ण वैराग्याचे स्वामी आहेत. वास्तविकपणे युद्ध हे दुर्योधन आणि युधिष्ठिर यांच्यामध्ये होते. अर्जुन हा आपला थोरला बंधू युधिष्ठिर याच्या वतीने युद्ध करीत होता. श्रीकृष्ण आणि अर्जुन हे युधिष्ठिराच्या बाजूने असल्यामुळे युधिष्ठिराचा विजय निश्चित होता. जगावर कोण राज्य करणार याचा युद्धामुळे निर्णय होणार होता. जगाची सत्ता ही युधिष्ठिराकडे जाईल अशी संजयाने भविष्यवाणी केली. या ठिकाणी असे म्हटले आहे की युधिष्ठिराने युद्धामध्ये विजय प्राप्त केल्यावर राज्याचे अधिक भरभराट होईल, कारण तो पुण्यवान आणि धर्मनिष्ठच होता. असे नव्हे तर तो दृढ सदाचारी होता. त्याने आपल्या आयुष्यात कधीही असत्य भाषण केले नाही. अनेक अल्पबुद्धी लोकांना वाटते की भगवद्गीता म्हणजे युद्धभूमीवर घडलेली दोन मित्रांमधील केवळ एक चर्चा आहे. तथापि असे पुस्तक शास्त्र म्हणून प्रमाणित होऊ शकत नाही. काही जण विरोध दर्शवतील की अर्जुनाला युद्ध करण्यास श्रीकृष्णांनीच उद्युक्त केले आणि असे युद्ध हे अनैतिकच होते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की भगवद्गीता म्हणजे नैतिकतेचा सर्वश्रेष्ठ उपदेश आहे. सर्वश्रेष्ठ नैतिकता हीच 9व्या अध्यायातील 34व्या श्लोकामध्ये सांगण्यात आली आहे की मनमना भव मदक्त, मनुष्याने कृष्णभक्त बनणे आवश्यक आहे आणि श्रीकृष्णांना शरण जाणे हे सर्व धर्माचे सार आहे. भगवद्गीतेतील उपदेश म्हणजे सर्वश्रेष्ठ धर्म आणि सर्वश्रेष्ठ नैतिकतेचा मार्ग आहे. इतर सर्व मार्ग हे शुद्धीकरण करण्यासाठी आणि या मार्गाप्रत उन्नती करण्यासाठी असतील. गीतेतील शेवटचा उपदेश म्हणजे धर्म आणि नैतिकतेचा अंतिम उपदेश होय व तो म्हणजे श्रीकृष्णांना शरण जाणे होय. 18व्या अध्यायाचा हाच निर्णय आहे. भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की आत्मसाक्षात्कारिता, ज्ञान आणि ध्यान हेही मार्ग आहेत, परंतु श्रीकृष्णांना शरण जाणे ही परमोच्च संसिद्धी आहे. भगवद्गीतेचे हेच सार आहे. विविध कर्मविधींना आणि वर्णाश्रम पद्धतीला अनुसरून असणारा नियामक तत्वाचा मार्ग हा ज्ञानाचा गुह्य मार्ग असू शकेल, परंतु जरी ग्रस्त आहेत तरी धार्मिक कर्मकांडे, ध्यान आणि ज्ञानाचे अनुशीलन ही त्यापेक्षा अधिक गुह्य आहेत आणि परिपूर्ण कृष्णभावनामयी भक्तीद्वारे श्रीकृष्णांना शरण जाणे हे परम गुह्य ज्ञान आहे. हेच 18व्या अध्यायाचे सार आहे. भगवद्गीतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे गीतेमध्ये परम सत्य म्हणून प्रतिपादन केले आहे. परम सत्याची अनुभूती ही निर्विशेष ब्रह्म, अंतर्यामी परमात्मा आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या 3 रूपामध्ये होती. परम सत्याचे परिपूर्ण ज्ञान म्हणजे श्रीकृष्णांचे परिपूर्ण ज्ञान होय. मनुष्याने जर श्रीकृष्णांचे ज्ञान प्राप्त केले तर त्याच्यासाठी ज्ञानाचे इतर सर्व विभाग हे आंशिक ज्ञानाप्रमाणेच आहेत. श्रीकृष्ण हे दिव्य रूप आहेत, कारण ते सदैव आपल्या अंतरंगा शक्तीमध्ये स्थित असतात. जीव हे त्यांच्या शक्तीपासून प्रकट होतात आणि त्यांचे वर्गीकरण नित्यबद्ध आणि नित्यमुक्त या 2 वर्गामध्ये करण्यात येते. असे जीव असंख्य आहेत आणि ते श्रीकृष्णांचे अंश आहेत. भौतिक शक्ती ही 24 तत्वामध्ये प्रकट होते. शाश्वत कालतत्वामुळे सृष्टी प्रकट होते आणि बहिरंगा शक्तीद्वारे हिची निर्मिती आणि प्रलय होतो. ही प्राकृतिक सृष्टी सतत प्रकट आणि अप्रकट होत असते. भगवद्गीतेमध्ये ईश्वर, प्रकृती, जीव, शाश्वत, काल आणि कर्म या 5 मुख्य विषयांची चर्चा करण्यात आली आहे. ही सर्व तत्वे भगवान श्रीकृष्णांच्या अधीन आहेत. परम सत्याच्या सर्व संकल्पना निर्विशेष ब्रह्म, अंतर्यामी परमात्मा आणि इतर कोणतीही दिव्यत्वाची संकल्पना ही भगवंताच्या ज्ञानामध्ये अंतर्भूत होते. वरकरणी जरी भगवान, जीव, भौतिक प्रकृती आणि काल हे भिन्न प्रतीत होत असले तरी यापैकी कोणतेही तत्व परम सत्यापासून अलग नाही, परंतु परम सत्य हे सर्वापासून सदैव भिन्न असते. अचिंत भेदाभेद तत्व हे श्री चैतन्य महाप्रभूंचे तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान म्हणजे परम सत्याचे परिपूर्ण ज्ञान होय. जीवात्मा आपल्या स्वरूप स्थितीत
विशुद्ध असतो, तो परमात्म्याच्या एका अणुप्रमाणे असतो. अशा रीतीने भगवान श्रीकृष्णांची तुलना ही सूर्यांशी तर जीवांची तुलना ही सूर्यप्रकाशाबरोबर करता येईल. जीव हे श्रीकृष्णांची तटस्थ शक्ती असल्यामुळे त्यांच्यामध्ये बहिरंगा शक्ती अथवा अंतरंगा शक्तीच्या संपर्कात येण्याची प्रवृत्ती असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जीव हे भगवंताच्या दोन्ही शक्तीच्या मध्ये स्थित आहेत आणि जीव हे पराप्रकृती स्वरूप असल्यामुळे त्यांना आंशिक स्वातंत्र्य असते. या स्वातंत्र्याचा सदुपयोग केल्याने तो प्रत्यक्ष श्रीकृष्णांच्या आदेशांच्या अंतर्गत वास करतो. याप्रमाणे तो अल्लाहदायी अंतरंगा शक्तीद्वारे आपली स्वरूप स्थिती प्राप्त करतो. या प्रकारे भगवद्गीतेच्या मोक्ष संन्यासयोग या 18 अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले. पुंडलिकावरट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज गोपाळकृष्ण महाराज सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, भगवद्गीतेचे 18 अध्याय ह्या व्हिडिओमध्ये संपलेले आहेत. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्लोक आणि त्याचा अर्थ सांगितलेला आहे. या माझ्या चॅनलवरती हे जे मी 18 अध्याय अपलोड केलेले आहेत त्याच्यातील काही त्रुटी असतील तरी माफी असावी. धन्यवाद.